नमस्कार मंडळी. तर आज मी म्हणजे माझ्या व्हिडिओची सुरुवात तर तुम्ही बघितलाच असेल की डोशाच्या रेसिपीपासून म्हणजे जो काही स्वयंपाक होता केलेला आजचा, तर त्यापासून सुरुवात केलेली आहे. आणि जो पसारा पडला आहे तो आवरण्यात म्हणजे खूप कंटाळा येणार आहे आणि हा प्रत्येकीलाच येत असतो. तर मी दाखवते आणि आता तो पसारा पूर्ण क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असं करताना भारी वाटेल, की हां, आपलं तिनं केलंय म्हणजे हां, आपण पण करू. म्हणजे दुसऱ्याला बघून आपल्याला थोडंसं भारी वाटतं, की म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आपल्याला. तर तसंच काहीसं समजा, की मला बघून तुम्हालाही थोडंसं भारी वाटेल आणि माझं सुद्धा काम होईल तुम्हाला दाखवता. तर आपण चला करून घेऊ. दाखवते तुम्हाला माझा पसारा केवढा पडलाय. हा असा सगळा भांड्यांचा पसारा पडलेला आहे आणि हे सगळं मला असं आवरायचं आहे. हा पसारा तो मी आता आवरून घेते आणि तुम्हाला नंतर भेटू नेक्स्ट. हाय फ्रेंड्स, मी परिधी. तुम्हाला माझ्या मम्माचे ब्लॉग्स आवडतात ना, तर नक्की कमेंट करा आणि माझ्या मम्माच्या ब्लॉग्सला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर इथं माझ्या परीनं व्हॉइस ओव्हर केलेला आहे थोडासा. तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा आणि कमेंट नक्की करा. आणि इथं बघा मी भांडी सगळी बाहेर नेऊन ठेवली घासण्यासाठी आणि पहिल्यांदा मी इथं किचन कट्टा सगळा क्लीन करून घेणार आहे. त्यानंतर मी इथं भाजी जी होती पॅनमध्ये ती काढून ठेवणार होते एका बाऊलमध्ये. ती पण काढून ठेवली. त्यानंतर जे आमटीमध्ये वगैरे पळी असते ती वगैरे सगळे चम्मच काढून घेतले आणि मी भांडी सगळी अशी मोकळी करून घेतली. म्हणजे बाईचं कसं असतं ना, की कुठंही जावा, माहेरी, सासरी किंवा कुठंही, अगदी कोणाच्याही घरी गेल्यानंतर, बहिणीच्या असो, भावाच्या असो, कुणाच्याही, तर बाईला काम काही कुठं नाही आणि तिला निवांत मोकळेपणा भेटला आहे असं कुठंच होत नाही. तर इथं मम्मी आता म्हणजे मी माहेरी गेल्यानंतर मम्मी रोज जात होती शेताकडे. तर मम्मी शेताकडे गेल्यामुळे घरातली सर्वच कामं मला बघायला लागत होती. मम्मी संध्याकाळी आल्यानंतर बिचारी ती दमून यायची, म्हणून स्वयंपाकसुद्धा थोडाफार ती करायची, थोडाफार मी करायचे. आणि तिला पण वाटायचं मुलगी आले 4 दिवसासाठी राहण्यासाठी आणि आणि तिला आपण कामं लावतोय हे तिलासुद्धा आवडत नव्हतं. पण शेतातली कामंसुद्धा तेवढीच महत्त्वाची होती आणि ज्या वेळेला शिमगा होता तेवढे पुरे दिवस ती घरातच होती. त्यामुळे आत्ता शेतातली कामं भरपूर होती तिला आणि ती झाल्यानंतर ती निवांतच होणार होती. पण आमची सुट्टी संपणार होती आणि आम्ही जाणार होतो आमच्या घरी. तर ही अशी मी सगळी माझी बघा बोलता मी माझी कामं करून घेत आहे आणि तुमच्याबरोबर बोलता ही माझी अशी थोडीफार कामंसुद्धा झालेली आहेत आणि मी इथं 100 वेळा माझा कॅमेरा ॲडजस्ट करून तुम्हाला हे दाखवत आहे. आणि आता मी माझा किचन कट्टासुद्धा क्लीन करून त्यानंतर मी बाहेरची भांडी ठेवलेली होती ती घासणार होते. तर इथं मी सगळा किचन कट्टा आधी पुसून घेतला आणि भांडी इथं मी म्हणजे किचन कट्ट्यावरती म्हणजे बेसिनमध्ये नाही घासत, कारण गावाकडे भांडी म्हटल्यानंतर जास्तीच पडतात आणि त्यातल्या त्यात शेतात माणसं वगैरे असल्यामुळे तर अजूनच जास्ती. तर इथं मी सगळं शेगडी वगैरे क्लीन करून घेतली आणि रोजच्या रोज हे व्यवस्थित क्लीन केलं तर छान राहतं आणि त्यातल्या त्यात मी आता आहे म्हटल्यानंतर मला तर स्वच्छतेची खूप आवड असल्यामुळे मी हे सगळं रोजच्या रोज करतच होते. ज्या दिवसापासून मी गावी गेले होते त्या दिवसापासून मी हे रोजच्या रोज क्लीन करत होते. मम्मीला विचारायला एवढा टाईम नाही भेटत, की म्हणजे सगळंच करणं, कारण घरात स्वयंपाक करणं म्हणा, बाहेरची कामं, दुकान पण आहे आमचं, ते दुकानमध्ये पण जाणं होतं तिचं, शेताकडे जाणं होतं. त्यामुळे त्यातल्या त्यात अजून पण काही घरातली कामं चालू आहेत आमच्या. ती थोड्या दिवसात तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवली जातील काय आहे ती. आणि इथं बघा माझं तुमच्याबरोबर बोलता माझं बेसिन पण घासून झालं आणि बेसिनसुद्धा मी असं छान घासून घेतलं. आणि इथं बघा मी आता त्यानंतर भांडी घासायला जाणार होते. तर बघा आम्ही जी इथं भांडी म्हणजे भांड्यांचं कपाट आहे, जे आम्ही भांडी ठेवतो, तर त्या भांड्यांच्या फरशा आहेत त्यासुद्धा मी इथं भांडी साईडला करून सगळ्या फरशा क्लीन करून घेतल्या. रोजच्या रोज हे आम्ही क्लीन करत असतो. धूळ डोळ्यांनी लांबून जरी दिसत नसली तरी थोडी ना थोडी ही त्यावरती पडतच असते. त्यानंतर मी फ्रीजसुद्धा पुसून घेतलं. तर त्यानंतर मी बघा भांडी घासून घेतली आणि त्यानंतर मी भांडी घासून सगळी लावूनसुद्धा घेतली फरशांवरती. तर आता बघा आपलं किचन कसं छान दिसतंय. पण हे म्हणजे किचन जे असतं ते कितीही स्वच्छ करा दिवसातून,
जे घाण व्हायचं ते होतच असतं दिवसभर. कितीही पुसा, कितीही त्याला स्वच्छ करत राहा, ते काही तासांसाठीच फक्त स्वच्छ असतं. आणि स्वच्छ झाल्यानंतर बघण्याचा आनंदही वेगळाच असतो. त्यानंतर दुपारी आम्ही गेलो, पप्पा, मी आणि चिकू, चंदगडला फर्निचरच्या दुकानामध्ये गेलो होतो.